ओव्हीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण अगदी झटपट अशी कोबीची भाजी बनवणार आहोत आणि थोडीशी वेगळी पद्धत आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा ही पद्धत एकदा नक्की करून बघा। तर यासाठी पाहू शकता इथे मी कोबी एकदम पातळ स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे। तुम्ही सुद्धा याच पद्धतीने कट करा। तर इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे तापायला, त्यामध्ये 1.5 पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल छान तापलं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेतलेली आहे। कोबीसाठी शक्यतो मोहरीचा वापर हा जास्तच होतो। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोहरी देखील कमी जास्त करू शकता। मोहरी छान फुलली की त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहे। जिरे देखील फुलून द्यायचे आहे। 7 ते 8 कढीपत्त्याची पाने आणि 4 ते 5 मिरच्या मी इथे बारीक पीसमध्ये कट करून घेतलेल्या आहेत। तिखट जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून मिरच्या यामध्ये ॲड केल्या तरी देखील चालेल। एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतला होता बारीक कट करून, तो देखील आपण यामध्ये घातलेला आहे। टोमॅटो आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे। छान मऊ होईपर्यंत टोमॅटो इथे मी फ्राय करून घेणार आहे। आता कोथिंबीर घालून घेतलेली आहे भरपूर। कोबीच्या भाजीला नेहमी फोडणीसाठी भरपूर अशी कोथिंबीर घाला, म्हणजे कोबीच्या भाजीची चव ही खूप जास्त वाढते। यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। ही फोडणी छान 1 मिनिटभर तरी परतून घ्यायची आहे। आता कोबी इथे मी पाण्यात घालून ठेवलेला होता 2 ते 3 मिनिटं आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ हा कोबी धुवून घेतलेला होता। तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। आता सर्व कोबी यामध्ये आपण घालून घेऊया आणि छान असा मिक्स करून घेऊया। अगदी कमी वेळात ही कोबीची भाजी तयार होते। जर तुम्ही कोबी हा जाड कापला की टाईम देखील लागतो शिजायला, त्यामुळे अशी एकदम पातळ स्लाइसमध्ये कट केला कोबी शिजायला पटकन शिजतो आणि जास्त वेळ देखील लागत नाही आणि भाजी दिसायला देखील खूप छान दिसते। थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे चवीपुरतं आणि कोबी पुन्हा व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे। आता 4 ते 5 मिनिटासाठी झाकण ठेवून कोबी आपण छान शिजून घेऊया। अगदी 6 ते 7 मिनिटात किंवा 5 ते 6 मिनिटातच कोबीची भाजी शिजली जाते। कोबीची भाजी जास्त देखील आपल्याला शिजवायची नाही आहे, अगदी थोडीशी कच्ची ठेवायची आहे, म्हणजे ती खायला खूप छान लागते। आता वरनं थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। तर आजची कोबीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत।